दरम्यान छगन भुजबळांचं चाललं काय? सत्तेत असून देखील विरोध सुरू आहे। छगन भुजबळांची गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं महायुती विरोधात भूमिका पाहायला मिळाली। नाशिक लोकसभेच्या जागेसाठी भुजबळ इच्छुक होते। भाजपचाही हिरवा कंदील होता, मात्र उमेदवारी जाहीर होत नसल्यानं त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली। नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानंतर भुजबळ हे शिंदे गट आणि भाजपवर नाराज असल्याची चर्चा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सरकार आमचं, महापालिकेवर प्रशासक, मग उद्धव ठाकरेंचा संबंध काय, असं वक्तव्य भुजबळांनी केलं होतं। दरम्यान 400 पारचा नाऱ्याच्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं। थेट भाजप नेत्यांवरही भुजबळांनी निशाणा साधला। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भाजपनं विधानसभेला 80 ते 90 जागांचा शब्द दिल्याची आठवण करून देत एक प्रकारे भाजपवर भुजबळांनी अविश्वासच व्यक्त केला। जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर राज्यभरामध्ये आंदोलन झालं, मात्र भुजबळांकडून आव्हाड यांची पाठराखण करण्यात आली। अजित पवार गटानं देखील आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं, तर भुजबळांच्या समता परिषदेकडून आज मनुस्मृती जाळत आंदोलन करण्यात आलं।